तर गाईज मी आता वरच्या साईडला लावासा सिटीच्या, तर तुम्हाला इथून व्ह्यू दाखवतो. एवढा छान दिसतोय ना हे बघा. तो ब्रिज, घर, काही काय छान आहे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज मी चाललोय लावासा सिटीला, जी की चालू होण्याच्या आधी बंद पडली आहे. आता मी निम्म्यात आलोय. हे बघू शकता समोरच्या साईडला किती भारी व्ह्यू आहे. तर गाईज चांदणी चौकात आलोय आता आम्ही. आता चाललोय. तर गाईज नाश्ता करण्यासाठी थांबलोय आता मी इथं. चहा येतोय आणि 2 वडापाव सांगितल्यात. तर गाईज चहा आलाय आता. तर गाईज आता नाश्ता आलाय, वडापाव घेतलाय मी फक्त. तर गाईज नाश्ता झालाय, आता चाललोय पुढच्या प्रवासाला. तर गाईज मी सोलो ट्रिप करतोय. एवढी मज्जा येते ना, खूप म्हणजे खूप. समोरच्या साईडला एवढा भारी डोंगर वगैरे आहे ना, आणि त्याच्यात ढग उतरल्यात. खूप छान वाटतंय नाही का. अजून पोहोचलो नाही, जवळ आलोय, पण एवढं छान वाटतंय. तुम्हाला दाखवतो पुढच्या साईडला गेलोय मी आता. तर गाईज बघू शकता तेवढं भारी वाटतं ना वातावरण. कसलं भारी वाटतं. या साईडने डोंगर झाल्यात, त्या साईडला पाणी, समोरच्या साईडला हे बघा कसलं भारी भाई. ढग उतरल्या डोंगरात अख्खे. पाणी बघू समोर जंगल. काय भारी वाटतंय, एक नंबर. वाव, लय भारी वाटतंय. तर गाईज मी इथं फोटो काढण्यासाठी थांबलो होतो. तर तुम्हाला व्ह्यू दाखवतो, एक मिनिट. असला भारी वाटतोय ना. मला एवढं भारी जाता जाता लोकेशन दिसतंय ना, खूप म्हणजे खूप अप्रतिम छान दिसतंय नाही का. तुम्हाला दाखवतो. मला माहित नाही त्याला काय म्हणतायत, धरण बोलतात आय थिंक का काय काय. मला नाही धावण्यात, जाऊ द्या, तुम्हाला दाखवतो. ओ भाई हे बघा, वरून पाणी येतंय, कसलं भारी वाटतंय. तर गाईज हे जे आहे ना, हे लावासाच्या बॅक साईडला आम्ही दुसऱ्या रोडने आलो. त्या साईडला बघू शकतो कसलं भारी वाटतंय. एवढं भारी वाटतंय ना. दुसऱ्या साईडला आलोय, आम्हाला माहितच नाही तिकडल्या साईडने, म्हणजे बॅक वॉटर वे काहीतरी असं नाही काहीचं नाव आहे. एवढं छान वाटतंय ना हे, खूप म्हणजे खूप. हे बघू शकता तिकडं थारोळ उभा राहून फोटो काढतोय. हे बघा कसलं पाणी आहे. आणि हे बघा बाई पाऊस येतोय त्यामुळे थोडं हे झालंय. हे बघा कसलं भारी वाटतंय. इथं आपली गाडी. अजून एक धबधबा सापडला, एवढा भारी ना, आणि खालीच आहे नाही का, त्यामुळे खूप छान वाटतंय. बघू शकता कसलं भारी वाटतंय. तर गाईज मी इथं थांबलोय. हे मगाशी खाली पाणी वाहत होतं ना झऱ्यासारखं, तिथं म्हणजे त्याचं जिथून पाणी येतंय ते टेमघर धरण आहे. खूप छान आहे, छान आहे. बट पाणी खूप गढूळ झाले, खूप छान दिसते पाणी, बघू शकतात. पण खूप भारी वाटतंय नाही का. हे बघा त्या साईडने तेव्हा तुम्हाला दाखवतो, त्या साईडने खाली पाणी जात होतं तेव्हा तिथून दिसा ना, कारण की पाऊस येतोय जरा जरा, सो त्याच्यामुळे. तर गायची बघू कसलं भारी वाटतंय. वरच्या साईडला आलोय, अजून वरती जायचंय आम्हाला गावाचा टाइम जाताना नाही का. रोड एवढे भारी आहेत ना, म्हणजे लोकेशनच खूप छान आहे. लय भारी वाटतंय नाही का. पाऊस
माझा पिकतोय काही आणल्यामुळे तरी बरं झालं. नाही तर एक तर चार कसं नव्हतं मला एका हवा ते लय भारी वाटतंय. तर काहीच आता मी आलोय धुक्यात. एवढं पांढरं शिपीत झालंय सगळं खूप म्हणजे खूप. आणि पाऊस तर येतोय अख्खा वाल्लाय बघू शकतात नाही का. ते बघू शकता त्या साईडला धुकं अख्खं भाई अख्खं व्हाईट झालंय सगळं. हो लय भारी वाटतंय. गायचे 200 रुपये तिकीट आहे 2 व्हीलरला ते होऊ शकतात. तिथं तिकीट काढायचं नाही का. पुढं लावासाचं गेट आहे समोर. धुक्यांमुळे दिसा नाही. हो भाई सगळं ब्लर झालंय धुक्यामुळे दिसा नाही जास्त. तिकीट काढलं 200 रुपयाचं. तिथं साईडला त्या ते बोलले की व्हिडिओ काढू नको नाही का. बाबा तिथं ते माणूस आहे कोण आहे काय माहिती. एंट्री गेट आहे. हो तिकीट तर काय चालत आम्ही. वेलकम टू लावासा. तर काहीच कसं काय धबधबा आत एंटर झाल्या खूप छान दिसले. म्हणजे नाही का तिथं व्हिडिओ काढायचं लक्षात नाही राहिला. जात नाही काढू ते भाऊ कसलं भारी वाटतंय व्ह्यू. आणि अख्खं लोकेशनच असलं भारी झाले ना. तर काय तिथं फक्त धबधबेच आहेत. आणि एवढे धबधबे आहेत ना खूप म्हणजे खूप बाबा. इथं एक किती मोठा आहे. खूप जास्त धबधबे ह्या साईडला तुम्हाला दाखवतो आता. तर गाईज आत्ता शिकला वासांच्या घरांना स्टार्टिंग झाली बघू शकतात. थोडेफार माणसं राहतात बरं का इथं. असं नाहीये की हा सगळाच म्हणजे लावासा बंद पडलाय. तेव्हा तिथं कोणतरी टीव्ही बघत आहे. मला दिसतंय इथून तुम्हाला नाही दिसणार कारण की दिसतंय नाही का इथं. हो का कसलं भारी दिसतंय भाई. तर गायचे रेस्टॉरंट आहे सॉरी नाही का मला वाटलं माणसं पण रेस्टॉरंट पण चालू आहे. तर गाईज मी आता वरच्या साईडला लावासा सिटीच्या. तर तुम्हाला इथून व्ह्यू दाखवतो. एवढा छान दिसतोय ना हे बघा. तो ब्रिज घर भाई काय छान आहे. हे बघा सगळी सिटी भाई तेच मॅच झाली. तिथं माणसं एन्जॉय करतात डान्स वगैरे. हो का कसं काय. तर गाईज बघू शकता कसलं भारी पोरं एन्जॉय करतात भाई मज्जा करतात. हे बघा माझं तर गाईज इथं बघू शकतात तिथं वरती माकडे आहेत. गाईज घर बघा कसलं छान आहे नाही का. आतमध्ये पडदे वगैरे एवढं भारीत ना. एवढी भारी सिटी होती बट का बंद झाली काय बघितलं नाही मी नाही का. आता गुगलला सर्च करतो सांगतो तुम्हाला का बंद झाली. ह्या साईडला कसली अख्खी घर आहेत. तिथं पण माकडे तिथं भाईले भारी नाही का. गार्डन वगैरे केलंय अजून तर काही सुरू झालंय. हे खालच्या साईडला तर एवढं मस्त आहे ना खूप म्हणजे खूप. तर गाईज हा लावा सिटीचा ब्रिज आहे नाही का. तिकडून पलीकडल्या साईडला लावासा सिटी हा भाई लय भारी वाटते. जस्ट एवढ्यात लावा सिटी मध्ये आतमध्ये आलोय. आणि एवढं भारी आणि एवढं ब्युटिफुल आहे ना. हे बघा ह्या साईडनी डोंगर वगैरे आणि ह्या साईडला लावासा सिटी. गाईज वाव. तर गाईज पाऊस येतोय बघू शकतात. आणि लावासा सिटी ओ भाई काय छान आहे. तर गाईज लावाचा सिटी ही सगळी बंद नाहीये. काही काही ठिकाण चालू आहेत नाही का. म्हणजे फायर ब्रिगेशन अजून बँक वगैरे पण चालू आहेत. त्या साईडला बघू शकता हे कसलं भारी वाटतंय. हो का त्या साईडला अजून अग्निशामक दल चालू आहे. हे बघा कसलं भारी वाटतंय. हे बघा फायर पुढं आग लागली तर चालू आहे. ह्या साईडला पोलीस स्टेशन आहे. दोघा तिथं पोलीस स्टेशन आहे. तर गायचे लावा हॉटेल आहे कसलं भारी. तर गाईज ह्या साईडला बघू शकता सगळं चालू आहे नाही का.
शॉप वगैरे माणसं राहतात वगैरे इकडच्या साईडला. तिथं एवढं भारी वाटतं ना, हे बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा धबधबे. तर गाईज इथं क्लासेस पण चालू आहेत, बघू शकता बघा. आहे का? हे बघा कशाची बंद आहे लावासा सिटी, काय काय ठिकाण बंद झाल्यात फक्त. गाईज लावासाच्या व्ह्यू पॉइंट लावलोय, हे बघू शकतात कसलं भारी आहे. कपल पॉइंट. काय भारी वाटतंय. कांगारू इथे जा, कांगारू. हे बघा बघा कसं काय छान आहे, छान. गाईज बाहेरच्या साईडला खूप जास्त पाऊस होतो, एवढं भारी फील येत आहे ना, खूप म्हणजे खूप. हे बघू शकतात लावासा. तर गाईज इथलं काही सगळंच बंद पडलेलं नाही आहे, नाही का? बऱ्यापैकी म्हणजे खूप जास्त चालूच आहे. आणि काही काही म्हणजे नाही का बिल्डिंगमध्ये कोण जास्त राहत नाही, म्हणजे थोडेफार जण राहतात. तिथं स्कूल वगैरे चालू आहेत थोडेफार, म्हणजे थोडेच आहेत, एवढं काही जास्त नाही. सगळी बंद पडलेली नाही आहे, म्हणजे चालू आहे बऱ्यापैकी. तर गाईज आता झाली सगळी सिटी बघून, म्हणजे सगळी नाही बघितली. हा मेन व्ह्यू पॉईंट आहे, हा दिसतोय हा बॅक साईडचा माझ्या, तो मेन व्ह्यू पॉईंट आहे, ते बघितलं आहे. हे बघू शकतात, हे खूप भारी वाटतं आहे नाही का? आता निघालो आहे घरी. आता खूप जास्त उशीर व्हायला लागला आहे, सो त्याच्यामुळे आय थिंक जवळपास 6:30 वाजून गेल्यात. सो त्याच्यामुळे चाललो आहे. हे बघा काय भारी वाटतंय. लास्ट हे बघा ढग. तर गाईज बघू शकतात मी खूप जाम धुक्यात अडकलोय, म्हणजे एवढं जास्त धुकं आहे ना, सगळं म्हणजे सगळं काही दिसत नाही समोरचं. लाईट लावली मी, सो त्याच्यामुळे समोरची गाडी एखादी आई येऊन धडकू नाही मला, नाही का? आणि इंडिकेटर पण लावले, काय दोन्ही पण केले. तर गाईज आता निघालोय बाहेर, हे बघू शकतात. तर गाईज बघा अख्खं धुकं झालंय, कसलं डेंजर आहे.